शिंदे. सभापती महोदय, मला वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या परीक्षा झाल्या नव्हत्या, 3 वर्ष परीक्षा झाल्या नसल्यामुळे त्यांना आपण वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय झाला. आंदोलनं पण झाली होती मोठ्या प्रमाणात आणि या संदर्भामध्ये आपली इथे या सदनामध्ये सगळीकडे आपण हे मान्य केलं होतं. आपण संयुक्त महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी 385 पदाच्या भरतीकरता जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि यामध्ये वयोमर्यादा गणण्याचा कालावधी 1 जुलै 2025 दिलेला आहे. परंतु काही कारणास्तव आपली जाहिरात प्रसिद्ध व्हायला 7 महिने लागले. तो विद्यार्थ्यांचा दोष नाही. हे 7 महिने तुमचा परत विलंब झाला आणि त्यामुळे काही लोकांचा परत वयोमर्यादा त्या ठिकाणी ओलांडली गेली. हे शासनाच्या असलेल्या जाहिरातीमुळे किंवा परीक्षा घ्यायला लागलेल्या विलंबामुळे जर त्यांची वयोमर्यादा परत गेली असेल, कारण आपल्याकडं दरवेळेला परीक्षा होतात पण यावेळेला त्या परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत, म्हणून या संदर्भातली खरी त्या लोकांनी आंदोलन केलं होतं. आपण त्यांना समर्थपणे तुमच्या शिष्टमंडळात सुद्धा तुम्ही ते भेटला होता. आमची विनंती एवढीच आहे की शासनाच्या दिरंगाईमुळे परत या परीक्षा घ्यायला विलंब झाला असेल, तो 6-7 महिन्याचा पिरियड जो गेलेला आहे तो लक्षात घेता ज्यांच्यावर असा अन्याय झालेला त्यांना परत वयोमर्यादा वाढवून संधी देणार आहात.